कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढ्या रात्री कोणाला आठवण आली माझी? बोल छत्री. डॅडी, माझा संशय खरा ठरणार असं वाटतंय. कसला संशय? पुष्पा आपल्या बाजूने काम करत असं वाटत नाही. मला वाटतंय ती दगा देणार. अरे एवढं सोपं नाही ते बाबा. जनावर आहे की आपल्या ताब्यात. डॅडी, म्या माझ्या कानाने ऐकलंय. हा, ती सूर्यावर लय जीव लावते बर का. मी सूर्याला न्याय मिळवून देणार असं काहीतरी बडबडत होती ती. नाही तसं म्हणले असेल. अरे पण तिचा बाजीवर किती जीव आहे. आणि तसं बी कुठली बी बायको आपल्या नवऱ्यासाठी काय बी करायला तयार होते. तुमचं सगळं खरं आहे डॅडी, पण पण मला काहीतरी गडबड वाटते. मला तिची लक्षणं काही खरी दिसत नाही. अहो अहो मी स्वतः इथं पारा देतो म्हणून म्हणतोय. असं म्हणतोस? तू एक काम कर, मी सांगतो तसं कर. हा. बघूया ती काय करते. तर माझं आणि दादाचं डिक्शन झालंय. धनु दीदी, डिस्कशन असतं ते. डिस्कशन म्हणायचंय. भागू तेच ते. तर माझं आणि दादाचं डिस्कशन झालंय आणि सगळा मॅटर तयार आहे. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं, कळलं? आता बाजी काका आपल्यात नाहीत, याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच झालंय. पण त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपण शोकसभा घ्यायचं ठरवतो. आता हे सगळं कशासाठी बाळा? काका जिवंत असताना आम्हाला काय करता आलं नाही. त्यांना आता तरी त्यांचं सोपस्कर नीट पार पाडू दे की आम्हाला. हा काकी, आपण ठेवूया ना शोकसभा. कसं आहे तेवढंच आम्हाला काकांबद्दल ऐकायला मिळेल. आणि काकी, मी ना बाजी काकांसाठी एक कविता लिहिली. अरे वा, बन की. आपण आहे ना ती शोकसभेच्या पत्रिकावर छापू. हा चालतंय. बघा कशी वाटते. सगळ्यांनी ऐका. माझे बाजी काका, माझे बाजी काका होते मोठे हौशी. खायचे तुपाशी नाही तर राहायचे उपाशी. सकाळी लवकर उठायचे, गाईची धार काढायचे. आम्हा सगळ्या पोरांचे किती 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 लाड करायचे. रात्री शेतातून दमून आल्यावर चुलीच्या पुढे जाऊन बसायचे. काकींनी नुसतं दमलात का हो म्हणतात, सगळा थकवा विसरून गोड हसायचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.